द बेस्ट वेल्थ क्रिएशन एक्झाम्पल मी म्हणू शकते. सॅलरी मी अर्न केल्यानंतर 4 वर्षांनी ॲक्च्युली म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट चालू केल्या होत्या. जेव्हा मुलगी झाली त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की नाही, तिच्या बाबतीत हे असं नाही होता कामा. कसं असतं, तर लहान बाळ झाल्यानंतर त्यांना प्रत्येक आजी आजोबा आणि हे सगळे देतात ना, बर्थडेला गिफ्ट आणि हे असे. आता काय कोणी वस्तू देत नाही, पैसे आता अजूनही कॅश देतात. सो ते आम्ही तिचं दरवर्षी वर्षाचं मात्र सो आम्ही ती जी काही कॅश यायची ना, ती आम्ही बँकेत टाकायचो. आणि जशी ती मोठी होत गेली ना, तसं तिला आम्ही दाखवायचो तो पोर्टफोलिओ. येस अन्विता, दिस इज युअर पोर्टफोलिओ आणि तुझं आता एवढे इन्व्हेस्टेड आहेत आणि एवढं त्याचं हे आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं की जशी ती मोठी होत गेली ना, तसे ते तिला जे यायचे ना पैसे बर्थडेचे, त्याची अमाऊंट पण वाढत गेली. सो आजी आबांनी पण तिला जास्त पैसे द्यायला सुरुवात केली. तर तो बिग अमाऊंट होती. तर त्यामुळे ते सगळे तिचे पैसे त्यावेळेपासून इन्व्हेस्टेड आहे. ती आता 20 वर्षाची आहे. तर तिच्या फर्स्ट बर्थडेपासूनचे तिचे सगळे पैसे इन्व्हेस्टेड आहेत. तो तिचं अकाउंट आता लिंक आहे आणि ते तिचे इन्व्हेस्टेड आहेत आणि ते तिचं सगळं इन्व्हेस्टमेंट करते. म्हणजे मलाही आता अजयला तिच्यासाठी कॉन्टॅक्ट करायला लागत नाही. ती डायरेक्ट कॉन्टॅक्ट करते की मला आता फंड्स आहेत, मला इन्व्हेस्ट करायचे. ते तिच्या म्हणजे अजय थ्रू तिचे इन्व्हेस्टमेंट असतात. स्वतः मॉनिटर करते, स्वतःचा एक्सपेन्स स्वतः करते. सो ते तिला आम्ही ॲक्च्युली ते प्रयत्न केला. अर्ली एजला तिने फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायलाच हवं आहे.